नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या गर्विकच्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। या सिरीजच्या या नव्या ब्लॉगमध्ये आज आपण जातोय अबुधाबीला। तर आज आपला आहे अबुधाबी सिटी टूर। त्याच्यामध्ये आपण स्वामीनारायण टेम्पलला जाणार आणि मॉस्कच्या आतमध्ये तर नाही जाणार, पण आपण बाहेरून फोटो सेशन करू। अजून बाकी जे अबुधाबीमध्ये काय काय मेन अट्रॅक्शन असतील ते आपण पाहू आणि मग आपण हॉटेलला चेक इन करू। तर आम्ही इथून 9:30ला चेकआउट केलं आताच्या करंट हॉटेलमधून। आता अप्रॉक्स 1.5-2 तास लागतील अबुधाबीला पोचायला। तर आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं की तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकतात स्वामीनारायण टेम्पलसाठी। तर आता आपण तेच करूया। आता आपण अबुधाबीला स्वामीनारायण टेम्पलला जातो आहे, तर त्याचं रजिस्ट्रेशन मी करतो आहे। आज आहे 21 नोव्हेंबर आणि आज आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे। तर आमच्या लग्नाला आज 3 वर्ष पूर्ण झाली। 2 वर्षापूर्वी आम्ही शहाडच्या बिर्ला मंदिरात गेलो होतो। मागच्या वर्षी आजच्याच दिवशी आम्ही केरळच्या पद्मनाभ स्वामी टेम्पलला होतो। यावर्षी आम्ही स्वामीनारायण टेम्पलला चाललो आहे। तर मस्त वाटतं आहे, बघूया नेक्स्ट इयर कुठे असू। आता आम्ही आलो आहे स्वामीनारायण टेम्पलला, एंट्री करतो, पार्किंगमधून पुढे जातो आहे। आता आम्ही उभे आहोत ग्रँड मॉस्कच्या बाहेर। तर आम्ही आतमध्ये नाही जाणार आहे, इथून बाहेरूनच जरा फोटो काढले आणि निघूया आता पुढच्या स्पॉटला। खूप ऊन आहे। अबुधाबीमधला बीच पॉईंट आहे। छान वाटतं, म्हणजे क्लीन पाणी आहे। माझ्या पाठीमागे तिथं ते एमिरेट्स पॅलेस आहे, 5 स्टार हॉटेल।
आणि पूर्ण एकदम पॉश एरिया इकडचा. मग अशी आपण किंग पॅलेस पाहिला, ते पण ते ड्राईव्ह थ्रूच पाहू शकतो आपण, आतमध्ये जाऊ नाही शकत. आणि आता आय थिंक आपली ऑलमोस्ट टुरिस्ट संपत आली आहे. आता आपण डेट्स मार्केटमध्ये जाऊ आणि थोडी शॉपिंग करू. चला. आता मी अबुधाबीच्या हेरिटेज विलेजमध्ये आलो आहे. तर इकडे त्यांच्या ट्रेडिशन्स आणि जे हेरिटेज जो वारसा आहे त्याचं प्रदर्शन केलं आहे, म्युझियम वगैरे आहे. तर थोडंसं एन्जॉय करून आपण निघूया. आता आपण इथे हेरिटेज विलेजमध्ये आहो. तिथूनच आतमध्ये आपल्याला एक बीचचा ॲक्सेस आहे आणि तर बीचचं पाणी बघा किती क्लीन आहे, एकदम स्वच्छ आहे, निळशार, मस्त वाटतं. आता आम्ही पोचलो अबुधाबीच्या प्रसिद्ध डेट्स मार्केटला. तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, वेगवेगळ्या क्वालिटीचे डेट्स खरेदी केले. आता आम्ही चाललो आहोत यास आयलंडला हॉटेलवर चेक इन करायला. रूममध्ये पोचल्यावर बघतो तर काय, टी व्हीवर पर्सनलाइज वेलकम मेसेज होता. रूम पण एकदम स्पेशियस होती आणि व्ह्यू पण खूप छान होता. आत्ताच आमची अबुधाबी टूर कंप्लीट झाली आणि आता आम्ही रूमवर चेक इन केलं आहे. तर खूप लेंदी होती ट्रिप, खूप मोठा दिवस होता. 4-5 स्पॉट आम्ही पाहिले. शेवटी डेट मार्केटमधून पण आम्ही थोडी शॉपिंग केली. चॉकलेट्स घेतले, थोडे खजूर घेतले आणि आता रूमवरती रेस्ट करू. तर उद्या आपल्याला सीवर्ल्डला जायचं आहे. आय होप तुम्हाला आमची दुबई सिरीज आवडली असेल आणि तुम्ही मजा घेत असाल. तर आमच्या गर्विकच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. हे बघा, इथं हे यास आयलंड आहे, मॅनमेड आयलंड, आणि इथं सगळे हॉटेल्स आहेत. आणि तुम्हाला इथं दूर कॉर्नरला इकडे फरारी वर्ल्ड दिसत असेल. तर आपण सी वर्ल्डला जाणार आहे, फरारी वर्ल्डला नाही. पहिला आमचा प्लॅन होता फरारी वर्ल्ड करायचा, परंतु गर्विक खूप छोटा आहे ना, तर थोडं मॅनेज नाही होणार आणि सी वर्ल्डमध्ये तो एन्जॉय पण करेल. आपलं जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक थीम पार्कचा ॲक्सेस फ्री दिला आहे त्यांनी. तर त्यांचेच पार्क तिकीट आपल्याला दिले त्यांनी चेक इनच्या वेळेसच. आपण उद्या जाणार आहोत, आपण सी वर्ल्डला जाणार आहोत. फेरारी वर्ल्डला नाही जाणार कारण आपला गरू छोटा आहे, तर ते मॅनेज करायला डिफिकल्ट होईल आणि सी वर्ल्डमध्ये तो एन्जॉय पण करेल. आपण दुबई ॲक्वेरियमला नव्हतो गेलो म्हणून आपण स्पेसिफिकली सी वर्ल्ड चूज केलं आहे. तर पुढचा व्लॉग आपला तिथूनच असेल, तर मजा करूया. आता आम्ही दमलो आहे, थोडा रेस्ट करतो. आता आम्ही चाललो यास मॉलला. तर यास मॉलसाठी आपल्या इथून हॉटेलपासून शटल चालतात, दर 30 मिनिटाला असतात. आता टाईम झाला आहे 6:29 आणि ही शटल सुटेल 6:30ला. तरी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तसं इथं टॅक्सी पण चालते,
पण ती टॅक्सी फक्त फरारी वर्ल्डपर्यंत जाणार होती. आम्ही ॲप पण डाउनलोड केलं होतं, पण तोपर्यंत ही शटल आली. मग आता आम्ही शटलनेच जातोय. बघूया तिथं मॉल जरा फिरूया. मोस्टली डिनर पण तिथेच करू. बघूया. आता मी इथं रसोईघरमध्ये आलोय. एक फाईन डाईन रेस्टॉरंट आहे. थाली सिस्टम आहे इथं. पर प्लेट 59 AED आहे. तर मस्तपैकी आम्ही 2 थाली घेतल्यात. आता भूक पण लागली. आता आम्ही जेवणाचा आनंद घेऊ. आपल्या थालीमध्ये ही दोडक्याची भाजी आहे, पनीरची भाजी आहे, मटर, मूग, ही कढी आहे, ही दाल आहे, हे तिखट डाळ आहे, हे दाल पकवान, कोथिंबीर वडी, वडी आहे कुठली तरी, खीर आहे, मालपुआ रबडी, पुरी, ठेपला, फुलका आणि हा शीर आहे. अजून राईस याचा बाकी आहे. वेलकम ड्रिंक मध्ये त्यांनी ते सरबत, केशर सरबत दिलं आणि हे बटर मिल्क. अनलिमिटेड थाली आहे. गरूसाठी राईस ऑप्शन मध्ये आम्ही एक खिचडी मागवली. तो राईस खातोय, खिचडी आणि फ्रॅम्स पण दिलेत. आमची ॲनिव्हर्सरी आम्ही खूप एन्जॉय केली. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल. उद्या आपण जाणार आहोत सीवर्ल्डला. ते आपल्याला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. जर तुम्ही माझ्या गर्विकची आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.